राम नाम ज्याच्या मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी, तो नरधन्य तिन्ही लोकी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण एक अतिशय सुंदर माहिती पाहणार आहोत। बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसते, म्हणून आपल्याला त्या गोष्टीचे महत्त्व किती जास्त आहे हे कळत नाही। म्हणूनच आज आपण एका चमत्कारी नावाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। हे नाम इतके चमत्कारी आहे की याच्या नुसत्या उच्चारानेच आपले सर्व दुःख आणि संकटे दूर होतात आणि आपल्याला सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते। ते नाम म्हणजेच राम। आता रामनवमी येत आहे, तसं तर रामाचं नाव आपण कधीही घेऊ शकतो, परंतु ते आपण रामनवमीच्या दिवशी योग्य प्रकारे घेतले तर आपल्याला त्याची अजून जास्त फळे मिळतात। म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी रामनवमीच्या दिवशी आपण जास्त प्रमाणात यापासून कसे फळप्राप्ती करू शकतो याविषयी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी जी घंटी आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि राम नामाने संपूर्ण कमेंट बॉक्स भरून टाका। जय श्री मंडळी, आता आपण राम नामच्या उच्चाराने किंवा राम नाम घेतल्याने काय फळप्राप्ती होते हे पार्वती मातेच्या एका छोट्याशा कथेवरून जाणून घेऊया। एकदा पार्वती मातेने विष्णू सहस्रनाम स्तोत्रचा पाठ करण्याचा संकल्प केला होता। पार्वती माता या विष्णू सहस्रनामाचे 1000 पाठ दररोज करत असे। एखाद्या वेळेस जर काही विघ्न आले तर माता देवी हे पुन्हा पहिल्यापासून म्हणण्यास सुरुवात करायची। एकदा विष्णू सहस्रनाम पठण करत असताना अचानक देवादिदेव महादेव शिवशंकर तेथे आले। महादेवांमुळे पार्वतीच्या स्तोत्रपठणात खंड पडला। निराश झालेल्या पार्वती मातेला पाहून महादेवांनी त्यांना रामनामाचा जप करण्यास सांगितले। आता विष्णू सहस्रनाम आणि श्रीराम नामात फरक काय आहे असे पार्वती मातेने महादेवांना विचारले। तेव्हा महादेव म्हणाले, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम रामनाम वरानने रामनाम वरानने। याचा अर्थ असा होतो की राम 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 रमा अर्थात सीताचे पती राम यांचं नाव मनोरम आहे। हे सुंदर मुख पार्वती, हे देवाच्या 1000 नावांच्या समान राम हे एक नाव आहे, असे भगवान शंकरांनी पार्वतीला समजवले। या मंत्राला श्रीराम तारक मंत्र सुद्धा म्हणतात आणि याचा जप केल्याने संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणजेच विष्णूंचे 1000 जप करण्यास समान आहे। भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची विभक्ती शक्ती एकत्र मिळून परब्रह्म राम तयार होतो आणि म्हणूनच राम या विश्वातील सर्व सृष्टीचा स्रोत आहे असा याचा अर्थ होतो। मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण राम राम असे 2 वेळा का म्हणतो? कारण र हे बाराखडीतील 27वे अक्षर आहे आणि आ हा बाराखडीतील दुसरं अक्षर आहे आणि त्याचप्रमाणे म हा बाराखडीतील 25वे अक्षर आहे। म्हणजेच आपण जर या तिघांची बेरीज केली म्हणजे 27 + 2 + 25 त्याची एकूण बेरीज 54 अशी होते। म्हणजे एकदा राम म्हटले की 54 आणि 2 वेळा राम म्हटले की 54, 54 + 54 म्हणजेच 108 आणि आपण जी गळ्यात माळ घालतो तिचे मणी सुद्धा 108 असतात। म्हणजेच आपण देवाचा जप करण्यासाठी जी माळ वापरतो त्यातील मणी सुद्धा 108 असतात आणि म्हणूनच याचा अर्थ असा होतो की आपण एका व्यक्तीला जर 2दा राम राम असे म्हटले तर आपण 1 माळ जप केला असा होतो। म्हणजेच 2 वेळा राम राम म्हटल्याने आपल्याला 1 माळ जप केल्याचे पुण्य मिळते। आपण
राम नाम घेत असताना आपले लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष अधिक मन म्हणजेच लक्ष्मण होते आणि नामस्मरण करता करता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते आणि हनुमान झालेले मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते आणि असे हे आपले मन सतत ज्या नामस्मरणामुळे तृप्त होते आणि आपल्या मनातील सर्व विकार नाहीसे होतात. शत्रूचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते आणि अशा प्रकारे नामस्मरणाने मन शांत होते आणि शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते आणि म्हणूनच आपण जर एकदा नाम संबोधित केले तरी सुद्धा आपले सर्व दुःख नाहीसे होतात. आपले सर्व दुःख दूर करण्यासाठी एकमेव संबोधन म्हणजेच राम. मंडळी, आपण जर एक वेळा राम म्हटलं तर दुःख दूर होते. 2 वेळा राम राम म्हटले तर ते अभिवादन होते म्हणजेच राम राम. आपण पाहिलेच असेल की पूर्वी लोक एकमेकांना भेटले की राम राम करायचे. आताही काही लोक करतात तसं. आणि हेच राम नाव जर आपण 3 वेळा म्हटलं तर संवेदना होईल म्हणजेच राम 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 हे काय झालं असं. आणि आपण राम नाम जर 4 वेळा म्हटलं तर ते भजन होतं. आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांच्या नावाच्या उच्चारानेच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संसार होतो असे म्हणतात. म्हणूनच म्हणतात की राम शब्दाची महिमा अपरंपार आहे. जेव्हा व्यक्ती सतत राम जप करत असते तेव्हा त्याच्या रोम रोममध्ये प्रभू श्रीराम वास करतात आणि भोवती एक सुरक्षा मंडल सुद्धा निर्मित होतं. आणि राम नाम उच्चाराने किंवा प्रभू श्रीरामांची भक्ती केल्याने हनुमान देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली सर्व इच्छा पूर्ण करून सर्व संकटांपासून आपले रक्षण करतात. जे कोणी प्रभू श्रीरामांचे नामस्मरण करतात त्यांच्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मुखातून खूप वेळा राम नामाचा जप झाला, त्यामुळे मला तर त्याचे फळ मिळेलच. परंतु तुम्हीसुद्धा ते ऐकले आणि रामनवमीच्या दिवशी मी सांगणार आहे तो उपाय केला तर तुम्हाला देखील त्याचे फळ मिळेल. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी तुम्हाला बाकी काही जमले नाही तरी चालेल, परंतु पहिला उपाय म्हणजे तुम्ही संपूर्ण दिवस राम नामाचा जप करा, त्यांचे स्मरण करा, सतत राम राम म्हणत राहा. याचा तुमच्यावर होणारा जो प्रभाव आहे तो तुम्हाला कळलाच असेल. आणि दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही 11 रुईच्या पानावर पेनाने श्रीराम श्रीराम असे संपूर्ण पान भरून लिहिले आणि त्याची माळ करून ते जर हनुमानजींना वाहिले तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि बजरंगबली तुमचं सर्व संकटांपासून नेहमी रक्षण करतील. आणि समजा जर तुम्हाला हे नाही जमलं तर एका कोऱ्या कागदावर राम राम असे संपूर्ण कागद भरून लिहा आणि ते देवाजवळ ठेवून तुम्ही त्याची पूजासुद्धा करू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांना देखील करायला सांगू शकता. प्रत्येक रामनवमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना एका रुईच्या पानावर किंवा कागदावर पेनाने राम नाम लिहायला सांगू शकता. रोज लिहिले तरी चालते. रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तो अगदी उत्तम. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.